बोरिवलीमधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये अतिक्रमणावर कारवाई करण्यात येते आणि मुंबईतील बोरिवली पूर्व येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरामध्ये वन विभागाकडून आज अतिक्रमणावर कारवाई करण्यात येते। उद्यानाच्या हद्दीमध्ये वास्तव्यास असलेल्या आदिवासी नागरिकांवर ही कारवाई सुरू आहे। काल पोलीस आणि आदिवासी नागरिकांमध्ये झटापट झालेली होती आणि दगडफेकही झाली आणि त्यानंतर आज परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात आहे। अतिक्रमण हटवण्याच्या कारवाई दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी उद्यानाच्या प्रवेशद्वारासह संपूर्ण परिसरामध्ये पोलीस तैनात आहेत। पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आज संपूर्ण दिवसासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे। अतिक्रमणानंतर ही कारवाई झालेली आहे। मुंबईच्या बोरिवलीमध्ये काल आपण पाहिलं आणि आपले प्रतिनिधी मल्लिकार्जुन आपल्या सोबत आहेत। मल्लिकार्जुन, कालची एकूणच परिस्थिती पाहता आज तिथं काय वातावरण आहे, पोलिसांचा बंदोबस्त कसा आणि एकूणच परिस्थिती? हो, नक्कीच रिद्धी, काल नोटीस बजावण्यात आला होता, मात्र जेव्हा वन विभागाचे अधिकारी त्या जागेवर जेव्हा पोहोचले आणि नागरिकांशी संवाद साधायला सुरुवात केला असताना नागरिकांनी त्यांच्यावर आता दगडफेक करायला सुरुवात झाली। त्यानंतर दगडफेक करायला सुरुवात झाल्यानंतर पोलीस आहेत तिथून माघार हटले। मात्र आज 5000 पोलीस नॅशनल पार्कच्या आतमध्ये तैनात करण्यात आलेला आहे, जेणेकरून नागरिकांमध्ये जे गोंधळ निर्माण झालेला आहे हो अगदी अपडेट घेत राहू। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी मल्लिकार्जुन।